मित्रो, आज आपण इस्लामपूर उर्फ ईश्वरपूर या शहरातल्या श्री संभप्पा बुवाफन मठ या परिसरामध्ये आहोत. हे मठाच्या उत्तरेकडच्या बाजूचं प्रवेशद्वार आहे आणि लांबलचक अशा प्रकारची ही तटबंदी आहे. या तटबंदीची आता रंगरंगोटी केलेली आहे. आपल्यासोबत 11वे मठाधिपती मिलिंद मटकरी आहेत. आपण हा परिसर पाहताना ते आपल्याला ह्या परिसराची माहिती देत राहतील. मिलिंदजी, इथं उजव्या बाजूला जी आड आहे संभोपांच्या काळातील आड आहे. बर, ह्या आडाबद्दल काय सांगता येईल आपल्याला? ह्याची आख्यायिका अशी आहे की संभोपाने ज्यावेळेला आपल्या भक्ताचं जहाज वाचवलं हा. समुद्रात बुडताना, बर त्यावेळेला ते असताना पिळल्यानंतर हे निर्माण झालेलं आड आहे. बर, म्हणजे संभोपांच्या काळापासूनच हा आड आहे. ही तटबंदी जी आपण पाहिली, हा मुख्य प्रवेशद्वार आणि तटबंदी, ही तिसऱ्या मठाधिपती म्हणजे बापूसाहेब तिसरे मठाधिपती बर बर त्यांनी तटबंदी आणि नगारखान्याचं बांधकाम केलंय. बर बर. इथं आता ज्याचा उल्लेख केला मिलिंदनी, तो नगरखाना दिसतोय. तर ह्या नगरखान्यामध्ये काय काम चालतं? म्हणजे हे नगारखान्यामध्ये 2 नगर आहेत की त्यावेळेच्या मुस्लिम लोकांनी जे संभोपांना विचारलं होतं की मुस्लिम गुरु करण्याचा काय अधिकार. बर त्यावेळेला त्यांनी लिहून दाखवलं कुराण. बर त्याच्यानंतर त्यांनी भेट म्हणून संभोपांना ते नगार दिले. बर ते आजही वरती नगारखान्यात आहेत. बर. ती वाजवली जातात का ते? हो, प्रत्येक विधीच्या वेळेला वाजवले जातात. काय गंध नगरखाने? करताना, आपले गंधरात्राच्या वेळेला, हा. भंडाऱ्याच्या वेळेला, हे त्या विधीच्या वेळेला वाजवले जातात. आता आपल्याला हा समोर जो भव्य अशा प्रकारचा मंडप दिसतोय, ह्याची उभारणी साधारणपणे कधी झाली? ही साधारण 1990 साली झाली. 1990 ला? हा. बर बर. म्हणजे स्थानिक लोकांनी लोकांनी लकी ड्रॉच्या मार्फत उभारणी झाली. बर बर. अरे, डाव्या बाजूला आपल्याला लिंबाचं झाड झाड आहे, दिसतंय, हे त्याचं आता काय नवीन लावलं गेलेलं आहे. परंतु पूर्वी तिथं मोठं झाड होतं, त्यातून साखर पडायची, हे आख्यायिका आहे. बर बर. ते धीनच आहे की सई शकरगंजी बुवाफन की दस्तूर दिन, संभो साहेब की दस्तूर दिन, म्हणजे साखरेचा ढीग निर्माण करणाऱ्या बुवाफनांचा जय जयकार असो, बर. संभोपांचा जय जयकार असो. काय घोषणा काय म्हटलं ती? सई शकरगंजी बुवाफन की दस्तूर दिन, संभो साहेब की दस्तूर दिन, म्हणजे साखरेचा ढीग निर्माण करणाऱ्या बुवाफनांचा जय जयकार असो आणि संभोपांचा जय जयकार असो. तर आपण ह्या भव्य अशा प्रकारच्या सभा मंडपामध्ये येत आहोत. तिथे डाव्या बाजूला या सोपा आहे. पूर्वीचे म्हणजे बरगावच्या चांभार समाजांना राहण्यासाठी ही खोली आहे. हा, इकडे वावरे आहेत. इतर कर्नाटकमध्ये ज्या ओऱ्या आहेत त्यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी राहण्यासाठी. या समाधी स्थळाचं एक वैशिष्ट्य आहे की याला चारही बाजून दरवाजे आहेत. आपण प्रवेश केला तो उत्तरेकडचा दरवाजा आहे. आपल्याला समोर दिसतोय तो डाव्या बाजूचा दरवाजा आहे. याच पद्धतीनं दक्षिण बाजूला ही दरवाजा आहे. आणि या भव्य सभा मंडपामध्ये मठातील नैमित्तिक कार्यक्रम असतील, दैनंदिन कार्यक्रम असतील, मठाधिपतींच्या पुण्यतिथीच्या तारखा असतील, संभोपांचं अवतार कार्य जे आहे ते भक्तजनांना उद्देशून माहिती तर आहेच, पण ह्यातला एक फलक हा संभोपांची आरती कशा पद्धतीनं होते. मला वाटतं रोज रात्री 8 वाजता आरती होते. आता सोपा आहे. परगावच्या सोना लोकांसाठी राहण्यासाठी सोय आहे. पलीकडे काय आहे ते? हे ज्यांनी संभोपांना थांबवलं ते खेलजी पाटील, खिलजी पाटील, त्यांची समाधी आहे का? आणि हे सगळे संभोपांची पत्नी येरुबाई आणि त्यांचे इतर सर्व आतापर्यंत 10 मठाधिपती त्यांच्या समाधी. ही आपल्याला संभोप्पा संजीवन समाधी स्थळ परिसरामध्ये हे संभोप्पांचं समाधी स्थळ आहे. आपण आता ह्या संभोप्पांच्या समाधी स्थळांच्या संजीवन समाधीच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी मानाचे गदे चढवले जातात. ही समाधी संभोपाने पौष वैद्यनवमी सगळे 1663 ला संजीवन समाधी घेतली. बर. समाधी घेऊन आता 285 वर्ष पूर्ण झाली. बर. हे आता आपण संभोपांचं समाधी स्थळ बघितलं आणि शेजारी समाधी स्थळ आहे ते बुवाफनांचं संभोपांचे गुरु. संभोपांचे गुरु हे मला वाटतं मालगावला होते ना?
मालगावलाच आहेत, त्या तुर्बतीलाच संभोपांनी गोर करून घेतलेलं. असं झालं काय? आणि इथं थांबल्यानंतर सलग 14 वर्ष रोज रात्री जायचं, सकाळी दर्शन घेऊन यायचं. बर. असं करत एक दिवस बुवा पण प्रसन्न झाले आणि म्हणाले की मीच इकडे येतो. हा आणि येण्याची खूण काय, हा तर संभोपाने बुवापणाने सांगितलं की मी अनंत चतुर्थीला ज्या ठिकाणी धूर येईल तिथं आलोय समजायचं, आणि ज्या ठिकाणी अनंत चतुर्थीला धूर आला तिथंच ही तुर्बत बांधली गेली. बर. हा स्पेस जास्त आहे म्हणजे इथंच संभोप समाधी घेणार होते. बर. त्यावेळेच्या लोकांनी घेऊन दिलं नाही, बर. म्हणून स्वतः खाली पलीकडचं मंदिर बांधलं आणि नंतर समाधी घेतली. या हा संभोपांच्या आणि नंतर बुवापणांचं समाधीस्थळ आपण बघितलं. हा जो विस्तीर्ण आणि भव्य अशा प्रकारचं मंडप आहे, हे एक प्रकारचं आध्यात्मिक आणि शहरवासियांचं त्याचं प्रतीकच. शैक्षणिक केंद्र आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या समाधीस्थळाकडे पाहिलं जातं. आता आपण इथं भंडारमाळी म्हणून ह्या समाधीस्थळाच्या परिसरामध्ये जे संग्रहालय आहे त्याची आता मिलिंदजी आपल्याला काय काय आहे ती माहिती सांगतायत. ह्या ज्या वस्तू आहेत हा. त्या संभोपांचे भक्त ज्या वेळेला समोर त्यांचा जहाज पडतो त्यावेळी धावा केला, बर. त्यावेळेला संभोपानी जहाज वाचवल्यानंतर त्याने आणून दिलेले आहेत भेट वस्तू आहेत. ही 2 पात्र आहेत, संभोपांची स्वतःची जेवणाची पात्र आहेत. बर. हे कुराण आहे, हे संभोपान दिलेलं हस्तलिखित कुराण आहे. आणि हे मागाचे पाठ आहेत, संभोपा विणकाम करायचे आणि बर. त्याने वापरलेल्या मागाचे हे पार्ट्स आहेत. बर. याचं पूजन दिवाळीच्या पाडव्याला असतं, याचं खुतबा झाला की 5व्या दिवशी याचं पूजन असतं. बर. ही वास्तू आहे संभोपांची त्यावेळेची राहायचे ठिकाण आहे. हा म्हणजे संभोपांचं वास्तव याच खोलीमध्ये होतं मंदिराच्या. बर. तर मित्रो, संभोपा बुवापण समाधीस्थळ परिसर आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या परिसराची माहिती आपल्याला 11वे मठाधिपती मिलिंद मटकरी यांनी दिली. तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.